वेलकम वेलकम वेलकम. तर काल मी असं ठरवलं की तुमचा युनिट फर्स्ट हे पटकन शिकवून तुम्हाला बाजूला करायचं, सरक सरक उधर. जेणेकरून की तुमच्या डोक्यात कन्सिडर होईल की माझे 10 मार्क तर फिक्स आहेत पहिल्या युनिटचे. आणि म्हणूनच आज आपण दोन सब टॉपिकवर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य आणि अशा गोष्टी ज्या की अध्यापनावर परिणाम करतात. तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. थोडासा शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, कारण सर्वात जास्त प्रश्न हे कॅरेक्टरिस्टिक्स वर विचारले गेले नाहीत. वेल, आणि जर तुम्ही नेक्स्ट स्लाइड पाहिली तर तुम्हाला लक्षात किती इम्पॉर्टंट आहेत हे सब टॉपिक्स. जसं की इथं पाहू शकता की येलो येलो हायलाइट केलेले एवढ्या गोष्टी ह्या एक्झाम मध्ये विचारल्या गेलेल्या आहेत, यार यही बातें तो बाद में याद आएंगी. ज्या की खरंच खूप मॅटर करतात आणि या गोष्टी काही अवघड नाही आहेत. सो एकदम थोड्या वेळामध्ये आपण ह्या गोष्टी समजून घेऊ आणि आपले 2 मार्क फिक्स करू. चला तर मग पाहूयात. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात. टीचिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये टीचर सेंट्रल आणि स्टुडंट सेंट्रल असे 2 प्रकारचे टाईप पडतात. मग टीचिंगचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि स्टुडंटचे काही आहेत, म्हणजेच लर्नरचे सुद्धा म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सला व्यवस्थित आपण डिस्कशन करून समजून घेऊ. ऑब्विसली हे डिस्कशन 1 वे असणार आहे, पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही 2 वे कमेंटमध्ये कम्युनिकेशन करू शकता. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few. पहिल्यांदा आपण हा टीचर सेंटर हा पार्ट पाहून घेऊ पूर्णतः की काय म्हणायचं याला नक्की. आता बघा, टीचर सेंटर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिल्यांदा येतं क्लिअर कम्युनिकेशन इज नीडेड. मला एकदा चेक करू द्या, तुम्हाला स्लाइड व्यवस्थित तर दिसत आहे ना? ठीक, थोडस झाकलं जाते पण इट्स ओके, तुम्हाला समजू शकतं. टीचरच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सर्वात महत्वाचं आहे क्लिअर कम्युनिकेशन इज नीडेड. म्हणजे स्पष्ट संवाद आवश्यक आहे. जर तुम्ही टीचर असाल, क्लिअर संवाद हे तुमचं वैशिष्ट्य असणार आहे. मेक लर्निंग एन्जॉयबल. स्टुडंटला तुमची लर्निंग एन्जॉय करता आली पाहिजे, अशा पद्धतीने शिकवले पाहिजे. आता एक माझा मित्र आहे, त्याची स्वतःची सीबीएसई स्कूल आहे. आता त्या सीबीएसई स्कूलमध्ये एका टीचरला लेकरं इतके पसंत करायचे, त्यांना ते टीचर खूप आवडायचे. मग याला वाटलं की सिलेबस तर कम्प्लीट होत नाही आणि तरी मुलांना हे टीचर का आवडतात. मग त्याने जाऊन पाहिलं तर ते ऍक्च्युअल टीचिंग पेक्षा नुसती एन्जॉयमेंटच द्यायचे. कहाणी सांगायचे, गप्पा गोष्टी करायच्या आणि सिलेबस मागं पडायचा. मग तेही तसंही नसलं पाहिजे. तर अभ्यास हा आनंददायी असताना तुमचा सिलेबस पण कम्प्लीट झाला पाहिजे. नेक्स्ट आहे व्हरायटी ऑफ लर्निंग. टीचरनं वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज प्रोव्हाइड केल्या पाहिजेत लर्नरसाठी. कशा? तर ते तुमच्यावर डिपेंड करते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काही मेथड्स पाहिल्या, त्या मेथड पैकी जी काय मेथड तुम्हाला इम्प्लिमेंट करता येते सिच्युएशन बेस्ड, ती तुम्ही केली पाहिजे. जसं की डेमो मेथड आहे, रोल प्ले मेथड आहे, प्रोजेक्ट मेथड आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेथडचा एक सेपरेटली उद्देश आहे आणि त्या पर्टिक्युलर उद्देश साध्य करण्यासाठी ती मेथड आपण अडॉप्ट करू शकतो. आणि ती व्हरायटी ऑफ लर्निंग द्यायचं काम मात्र टीचरचं आहे. म्हणून हे कॅरेक्टरिस्टिक्स टीचरचे आहेत हे प्रामुख्याने लक्षात ठेवू. तसेच मोटिवेट स्टुडंटला प्रोत्साहित करायचं काम सुद्धा टीचरचं आहे. सगळ्यात मोठं गरज आहे. मी पीएचडी करत असताना खूप अनुभव घेतला आहे. सगळ्या टीचरला, सगळ्या प्रोफेसरला या पॉइंटचा खूप विसर पडतो आणि म्हणूनच थोड्या कालावधीनंतर पीएचडीचा स्टुडंट कमजोर होतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी असं काय सांगितलं होतं, कोणताही पीएचडीचा कॅन्डिडेट तुम्ही पहा, त्याचा चेहरा तितकाच डल वाटतो. उसका चेहरा चुसा हुआ आम जैसा लगता है, त्याच्यात काहीच जीव उरत. आणि त्यामुळं ती गोष्ट खरंच आहे. हा जर मुद्दा सगळ्या प्रोफेसरनी कन्सिडर केला असता तर मे बी सिच्युएशन चेंज झाली असती. नेक्स्ट पॉइंट आहे असिस्ट स्टुडंट टू अक्वायर नॉलेज. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळण्यासाठी मदत केली पाहिजे टीचरने. लास्ट पॉइंट आहे टीचर शुड आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल डिफरन्स बिटवीन स्टुडंट अँड टीच. म्हणजे विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक हा टीचरनं ओळखला पाहिजे आणि त्यानुसार त्यांना शिकवलं पाहिजे. वर्गात शिकवताना लवकर कॅप्चर करणारे काही स्टुडंट असतात, काहींना स्लो समजतं पण जास्त काळापर्यंत ते लक्षात ठेवू शकतात, असं पण काही सिनारिओ असतो. तर यामध्ये टीचरनं कन्सिडर केलं पाहिजे की कोणता विद्यार्थी कसा आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना इन्क्लुझिव्ह असे टीचिंग केले पाहिजे. म्हणजे ते सगळ्यांना त्यांच्या वैयक्तिक काय काय फरक आहे, कोणाला समजा व्यवस्थित उदाहरणं देऊन समजलं तर ते देणं गरजेचं आहे. कोणाला प्रात्यक्षिक दाखवून समजत असेल तर ते पण करणं गरजेचं आहे. आता ऑब्विसली एकाच वेळी एवढ्या सगळ्या व्हरायटीज टीचरला घेऊन येणं शक्य होत नाही,
पण ॲटलिस्ट तुम्ही ट्राय तर केलं पाहिजे, तुमची मेंटॅलिटी तर असली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. तर हे टीचरचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि टीचरचा सगळ्यात मेन उद्देश काय आहे, तर शिक्षण सुलभ करणे. शिक्षण सोपं वाटलं पाहिजे विद्यार्थ्यांना. आता जेव्हा आम्ही SRTMचा सिलेबस डिक्लेअर झाला, तेव्हा मी माझ्या गाईडला विचारलं, की सर तुम्ही BOS मेंबर आहात, तर तुम्ही इतका सोपा सिलेबस का ठेवला? तर ते सर मला हसून म्हणाले, की दिग्विजय, आपल्या स्टुडंटला फिजिक्स हे सोपं वाटलं पाहिजे आणि सोपं वाटलं तर ते घेतील आणि पुढे त्याचा अभ्यास करतील. पहिल्यांदाच त्यांना फर्स्ट इयरला जर तो सिलेबस अवघड वाटू लागला, तर मुलगा त्याचा अभ्यास कसा करणार सेकंड इयरला? मग मलाही हा पॉईंट पटला. मग सगळ्यात महत्त्वाचा टीचिंगचा उद्देश आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, ते म्हणजे टू फॅलिसिटेट लर्निंग आणि शिक्षण सुलभ करणं, सोपं करणं. अजून एक पॉईंट महत्त्वाचा म्हणजे टीचिंग ही डिपेंडंट प्रोसेस आहे, म्हणजे अवलंबून असणारी प्रक्रिया आहे. आता कशावर अवलंबून आहे, तर खूप सारे व्हरायटीज ऑफ फॅक्टर असतात. जणू काही अवेलेबिलिटी ऑफ टीचिंग एड्स, म्हणजे टीचिंगचे साधनं आहेत ज्यांच्या थ्रू आपल्याला टीचिंग करायचे, त्याची अवेलेबिलिटी असली पाहिजे, जसं की लॅब सेटअप असलं पाहिजे, इन्स्ट्रुमेंट असले पाहिजे. किंवा विद्यार्थ्यांची गरज काय, कमी वेळेमध्ये जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे की विद्यार्थ्यांना समजण्यासारखं शिकवायचं आहे, ह्या काळानुसार टीचरला वेगवेगळी ती गोष्ट ॲडॉप्ट करून टीचरनं त्याप्रमाणे टीचिंग केली पाहिजे. सो ही डेफिनेटली डिपेंडंट प्रोसेस आहे. आता मी जेव्हा माझ्या कॉलेजला जॉईन झालो, तेव्हा मला वाटलं की इथं विद्यार्थ्यांना प्रत्येक पॉईंट हा खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं गरजेचं आहे, कारण त्यांचं बेसिक सुद्धा कच्चं होतं आणि मी ते ओळखून त्यांना ते शिकवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांनीच हे करायला पाहिजे असं मला वाटतं. तर टीचिंग ही डिपेंडंट प्रोसेस आहे आणि ह्या टीचिंगचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की एखादा कॅरेक्टरिस्टिक्स ह्याच्यापैकी वेगळा विचारला गेला एक्झाममध्ये, तर तो तुम्हाला चटकन असा ओळखता आला पाहिजे. त्यासाठी लक्षात ठेवा, एवढे सगळे हायलाईट केलेले पॉईंट आहेत आणि या हायलाईट केलेल्या पॉईंटला एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे आणि म्हणून तुम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. सोपं आहे, पण डेफिनेटली थोडंसं किचकट आहे. डायरेक्टली प्रश्न नसणार आहे. तुम्हाला ह्या प्रश्नातल्या चाल किंवा ह्या प्रश्नातल्या मागचा फसवेगिरी ओळखून हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टुडंट म्हणजेच विद्यार्थ्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर काय काय आहेत ते पाहू. सर्वात पहिल्यांदा मी मला हाईड करतो, जेणेकरून सोपं जाईल. गुड. आता पाहू शकता तुम्ही की विद्यार्थ्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय येतं, तर सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी येते. क्रिएटिव्हिटी, आता बघा, विद्यार्थी जर क्रिएटिव्ह असेल तर शिक्षकाला सुद्धा शिकवण्यात तेवढाच रस येतो आणि डेफिनेटली टीचिंग ही इफेक्टिव्ह बनते. आता आमच्या इथं फर्स्ट इयरला एक विद्यार्थी आहे, ती खूप क्रिएटिव्ह आहे. डायग्राम वगैरे काढताना किंवा भाषण वगैरे करताना तिने तिची क्रिएटिव्हिटी दाखवून देते आणि त्यामुळे काय होतं, वर्गात फुल अटेन्शन राहतं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं आहे कलागुण आणि प्रोत्साहन, ॲप्टिट्यूड आणि मोटिवेशन. प्रोत्साहनाची सगळ्यांनाच गरज लागते. कधी ना कधी लाईफमध्ये आपण सगळेजण खचून गेलेलो असतो आणि आपल्याला प्रोत्साहन कोणी दिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स आपण करू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा असली पाहिजे, डिझायर टू लर्न, उत्सुकता असली पाहिजे, क्युरियोसिटी. रिसेंटलीच मी एक बुक वाचतोय, शुअरली यू आर जोकिंग फेमन, रिचर्ड फेमनवर हे बुक आहे. मला असं वाटतं की हे बुक जे कोणी वाचेल तर डेफिनेटली तो क्युरियस बनण्याचं कधीच थांबू शकत नाही आणि माणूस क्युरियस आहे म्हणूनच एवढे मोठे शोध लागले आणि त्यावरून आपलं जीवन सुखकर झालं आणि त्याचमुळे लॅपटॉप आले, इंटरनेट आलं आणि मी तुम्हाला शिकवू शकतो. क्रिएटिव्हिटी किती महत्वाची आहे बघा, मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि बस झालं इथं ज्ञान देणं. पुढची गोष्ट आपण विचारात घेऊ पटकन. निर्णय स्वातंत्र्य. विद्यार्थ्यामध्ये निर्णय स्वातंत्र्य असणे हे त्याचं खूप मोठं कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि म्हणजेच काय, इंडिपेंडंट इन देअर जजमेंट. विद्यार्थ्याला स्वतःची निर्णय क्षमता आहे आणि त्याचा ते स्वातंत्र्याचा उपयोग त्याने केला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पहा, शिकणे म्हणजे पूर्वज्ञान महत्त्वाचं आहे. आता शिकताना, लर्निंग करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं बेसिक काय, तुम्हाला अगोदर काय येतं, तिथून पुढे आम्हाला शिकवायला सोपं पडतं ना. जर तुमचं बेसिक फार कच्चं असेल तर आम्हाला ते बेसिक कव्हर करून पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि हे कधी कळेल आम्हाला, की पूर्वज्ञान तुमच्याकडे किती आहे हे आम्हाला कळलं तर आम्ही तुम्हाला बेटर करू शकतो. म्हणजे लर्निंग, प्रिव्हियस नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लर्निंग. आणि हे काही स्टुडंटचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत.
पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा सगळ्यांनी, आणि सोपे सोपे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. यातून 3 क्वेश्चन विचारले गेले जे की मी हायलाइट करून इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. क्विकली आपण पुढचा सब पॉईंट समजून घेऊ, तो म्हणजेच फॅक्टर अफेक्टिंग टीचिंग, म्हणजेच अध्यापनावर परिणाम करणारे घटक. आता हे घटक फार सोपे आहेत, आपण इन जनरल पण याचं उत्तर देऊ शकतो, पण तरी इथं मॅक्झिमम घटक कव्हर करू आपण. पहिला घटक आहे सब्जेक्ट नॉलेज. तुमच्या विषयाच्या ज्ञानामध्ये किती पॉवर आहे हे फार महत्वाचं आहे, आणि यामुळेच टीचिंग अफेक्ट होते. जसं की आताच मी मागं उदाहरण दिलं, तर बेसिक क्लिअर नसतील तर आम्हाला खालून शिकवायला सुरुवात करावी लागते. बेसिक क्लिअर असतील तर पटकन पुढच्या पॉईंटवर आम्हाला जाता येतं एक्सप्लेन करून, जसं की मी आता केलं गेल्या पॉईंटला. पुढचा पॉईंट आहे स्किल्स अँड मेथड्स. म्हणजे समजा एखाद्याला प्रात्यक्षिक दाखवायची खूप सवय असते, मला तर एक्सपेरिमेंटल गोष्टीवर मला फोकस जास्त करावा असं वाटतं, आणि एखाद्या टीचरला समजा ड्रॉइंग छान येत असेल तर बोर्डवर छान ड्रॉइंग काढून तो त्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतो, जेणेकरून की टीचिंग जास्त इफेक्टिव्ह होईल. एखाद्या गोष्टीचं 3D मॉडेल आणून टीचर सांगू शकतो. तर स्किल्स आणि मेथड्स हे टीचरच्या वेगवेगळ्या स्किल्सवर आहेत. काय काय टीचर एक महत्त्वाची गोष्ट घेऊन येतात, ते म्हणजे पुस्तक, आणि त्या पुस्तकातून वाचून दाखवतात. तर हे पण त्याचं एक स्किल आहे की अभ्यास न करता कसं शिकवायचं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. इथं मग डबल झालं, सॉरी. नेक्स्ट आहे मोटिवेशन. मोटिवेशनची आपल्याला खरंच गरज लागते. 5 लेक्चर मागं 1 लेक्चर मी मोटिवेशनचा द्यायचा प्रयत्न करतो स्टुडंटला. जीवनातल्या काही गोष्टी सांगून त्यांना त्यातून कसं मोटिवेशन घेता येईल असा मी प्रयत्न करतो. स्टाईल मारतो थोडक्यात. पुढचं आहे क्लासरूम एन्व्हायरमेंट. ऑब्विसली जर क्लासरूममध्ये कॉम्पिटिशन बनून राहिली तर प्रत्येक स्टुडंट हा चांगला मार्क घेण्यासाठी पूर्ण जीव झोकून प्रयत्न करेल. ते पण फार महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशन ॲबिलिटीज, डेफिनेटली टीचर हा कसा कम्युनिकेट करतो हे फार महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट तो 4 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कम्युनिकेट करून सांगू शकत असेल, तर त्याचा शब्दसंचय खूप जास्त दांडगा असेल, तरी सुद्धा विद्यार्थ्यांना त्या गोष्टी समजून घ्यायला मदत होते, आणि यामुळेच टीचिंग ही इफेक्टिव्ह बनते. आणि लास्टचं आहे टीचिंग एड्स. म्हणजे शिकवताना काय काय साधनं त्यांच्याकडे आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा यावर सुद्धा टीचिंग आधारित असते. म्हणजे टीचिंग किती चांगली होऊ शकते याच्या सगळ्या गोष्टी मांडायचा प्रयत्न केलाय मी. तर आणखीनही खूप फॅक्टर्स आहेत. यावर तुम्ही पाहू शकता, हायलाइट केलेलं काहीच नाही, म्हणजे प्रश्न येणार नाही यावर, पण तुम्हाला याची कल्पना असली पाहिजे म्हणून मी मेन्शन केलंय. इन फ्युचर मे बी क्वेश्चन येऊ शकतात. सर आय होप हा व्हिडिओ थोडासा शॉर्ट बनवायचा मी प्रयत्न केला, कारण मला घाई आहे की तुमचे टॉपिक्स पटकन कव्हर करायचे. आणि असं वाटतं की पुढच्या 1 वीकमध्ये मी टीचिंग ॲप्टिट्यूड तुमचं पूर्णतः कंप्लीट करून बाजूला करेल. आणि ऑब्विसली छान अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी लर्निंग.